विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकणार आहोत पाठ क्रमांक 23 आणि पाठाचं शीर्षक आहे टिटवी। आम्ही राहतो तो परिसर मोठ्या प्रमाणात प्राणी पक्षी यांचे अस्तित्व असणारा आहे। त्यामुळे बाहेर फिरताना कायम कोणत्या ना कोणत्या प्राण्यांची भीती मनात असतेच। त्यातही पावसाळ्याचे दिवस प्राणी पक्ष्यांसाठी तर पर्वणीच असायची। लहान मोठ्या किड्यांपासून छोट्या मोठ्या प्राणी पक्षी सर्वांनाच बघण्याची हौसच निराळी असायची। त्यात एक बगड्यासारख्या आकाराचा पक्षी इतरत्र उडत असायचा। तो कायम टिव टिव करायचा। त्याची टिवटिव ऐकून मन अस्वस्थ व्हायचं। टिवटिव नकोच वाटायची, कारण महाविद्यालयीन जीवनात एक कविता शिकलो। सुरात भरली टिटवीच्या कुणी मृत्युंजयता भोळी भगवी। ह्या सुरेश भटांच्या ओळी ऐकून मन अधिकच हळवे होत होते। पण या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर टिटव्यांचा वावर आहे। त्यामुळे त्यांच्या पिल्लांना किंवा क्वचित प्रसंगी एखादे संकट आले की मग मात्र टिटवी जोर जोरात आरडाओरडा करून रात्रीचा परिसर रात किड्यांच्या आवाजाला छेदून स्वतःच्या आवाजाने परिसर दुमदुमत असे। आता आम्हाला टिटवीच्या रोज रोज आरडाओरडा करण्याची सवयच झाली। मनात पूर्वी टिटवी म्हटलं की संकट, अपशकुन असा एक समज किंवा ग्रह मनात दबा धरून असायचा। मात्र आता तसे जाणवत नाही। उलट या टिटवीच्या टिवटिव आवाजाची आम्हाला व या परिसरात राहणाऱ्या सर्वांना एकंदरीत सवय झाली आहे। त्याचा परिणाम असा झाला की आम्ही आता तिच्याकडे अतिशय मैत्रीपूर्णपणे बघतो। तिच्या सुरांचा राग येत नाही, तर त्यात आनंदच वाटतो। ते केवळ सहवासाने घडले होते। त्यामुळे सहवासाने नाते फुलते तेव्हा त्याचा खरा अर्थ कळतो। आता आम्हाला टिटवीचा लळा लागला आहे।